नमस्कार मित्रांनो, मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना या योजनेची घोषणा काल अर्थमंत्र्यांनी अधिवेशनात केली। मित्रांनो, या योजनेची माहिती आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आता या योजनेत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, अर्ज कसा करायचा आहे आणि कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला व्हिडिओ अधिकाधिक महिला भगिनींपर्यंत शेअर करा। आणि आणखी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपलं चॅनल हे नवीन आहे म्हणून लवकरात लवकर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब हे मित्रांनो नक्की करा। आता मित्रांनो, आपण पाहणार आहोत की कुठल्या महिला या योजनेसाठी ह्या पात्र असणार आहेत। मित्रांनो, लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी मित्रांनो पात्र ह्या असणार आहेत। तर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि कमाल वयाची 60 वर्ष होईपर्यंत या योजनेचा लाभ हा या मित्रांनो महिलांना मिळणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते हे असणे मित्रांनो आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त हे नसायला हवे। मित्रांनो, आपण या योजनेसाठी जेव्हा अर्ज भरू तर तेव्हा या अर्जासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्र लागणार आहे हे आपण आता बघणार आहोत। मित्रांनो, लाभार्थ्याचे आधार कार्ड हे असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला हा मित्रांनो असणे गरजेचं आहे। सोप्या शब्दात सांगितलं तर तुमचा जो रहिवासी दाखला आहे हा मित्रांनो यासाठी लागणार आहे, किंवा हा जर तुमच्यावर नसेल तर तुमचा जन्माचा दाखला हा या योजनेसाठी लागणार आहे। त्यानंतर सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, सोप्या शब्दात आपल्या कुटुंबाचा जो उत्पन्नाचा दाखला असते जो आपण तहसीलदार पांडवाजवळून घेतो हा मित्रांनो याला लागणार आहे। आपले जे बँकेचे खाते आहे, पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हे मित्रांनो यासाठी लागणार आहे। आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आपल्याला या योजनेसाठी मित्रांनो हे लागणार आहे। हे होती आपल्याला लागणारी कागदपत्रे। आता मित्रांनो, यासाठी आपण अर्ज कुठे करायचा, कसा करायचा याची माहिती ही आता आपण घेणार आहोत। मित्रांनो, ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी मित्रांनो त्यांनी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी आणि ग्रामपंचायत वार्ड, सेतूमध्ये मित्रांनो ही सुविधा आपल्याला उपलब्ध असणार आहे। आणि ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येते ते मित्रांनो ऑनलाईन पण अर्ज दाखल करू शकतात। मित्रांनो, जेव्हा आपण हा फॉर्म भरू तेव्हा हा वरील फॉर्म मित्रांनो आपल्याला अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण आणि आदिवासी किंवा मित्रांनो सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट हा मित्रांनो करायचा आहे। प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी आपल्याला यथायोग्य पोचपावती दिल्या जाईल। ही आपल्याला पोचपावती मित्रांनो घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो ही अर्ज करण्याची जे काही प्रक्रिया आहे ही मित्रांनो विनामूल्य आहे। यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च हा करावा लागणार नाहीये। त्यानंतर मित्रांनो, अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी म्हणजे आपण ज्या ठिकाणी अर्ज भरू त्या ठिकाणी आपल्याला स्वतः उपलब्ध राहायचं आहे, जेणेकरून त्या महिलेचा मित्रांनो फोटो काढता येईल आणि KYC करता येईल। यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे। त्यामध्ये मित्रांनो कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड हे मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे। हीच होती मित्रांनो अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस। यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे या सर्वांची माहिती आपण दिली मित्रांनो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा सांगतो चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।